नमस्कार, मी अक्षरा चोरमारे. बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून. भंडारा जिल्ह्यात मागील आठवड्यात आलेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील धान पिकासह तूर आणि बागायती शेतीलाही फटका बसलाय. कापणी केलेलं धान आणि मळणी केलेलं भात पीक हे शेत बांधावर ठेवलेलं असतानाच अवकाळी पाऊस पडल्यानं त्याचं प्रचंड नुकसान झालंय आणि यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलाय. राज्यात पीक विम्याची बनवाबनवी समोर आली आहे. पेरणी 10 लाख हेक्टरची आणि विमा 16 लाख हेक्टरचा उतरवला गेलाय. मराठवाड्यात पेरणीपेक्षा विमाच दुप्पट काढण्यात आलाय. तर 15 डिसेंबर नंतर या विम्याची चौकशी होणार आहे. हिंगोली इथल्या संत नामदेव मार्केट यार्डमध्ये आठवड्याला 1 ते 1,500 क्विंटल हळदीची आवक होतीये. मात्र भावात 1,000 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. हिंगोलीच्या बाजार हळदीला 11,700 रुपये भाव मिळतोय आणि त्यामुळेच शेतकरी चिंतेत सापडलाय. हळदीची आवक देखील मोठ्या प्रमाणात घटली आहे. हिंगोली जिल्हा खरं तर हळदीसाठी अग्रेसर आहे आणि हळदीची लागवड शेतकरी करतात. मोठ्या प्रमाणात इथे हळदीची लागवड होते. मात्र यावर्षी हळद पिकावर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय आणि त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं हळदीची पानं वाळून जात आहेत. जिथं जिथं शेतकरी संकटात आहे तिथं शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढा आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना केलंय. तर राज्य सरकारचं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचं देखील उद्धव ठाकरे म्हणाले. सोलापूर शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. सोलापूरसाठी उजनीतून पाणी सोडलं जाणार आहे. 15 ते 20 डिसेंबर दरम्यान भीमा नदीत पाणी सोडलं जाणार आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर शेतीसाठीच्या पाण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात तयार झालेलं मिचाँग चक्रीवादळ हे दक्षिण आणि आंध्र प्रदेश किनाऱ्यापासून आता लगतच्या उत्तर तामिळनाडू किनाऱ्यावर धडकणार आहे आणि याचा परिणाम महाराष्ट्रातही होणार आहे. विदर्भात 5 ते 7 डिसेंबरला पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर बंगालच्या खाडीत मिचाँग सायक्लोन हे तयार झाल्यानं पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पैठण तालुक्यातील आपेगाव मधील एकाच वेळी 5 शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारीचं पॅनल, तांब्याच्या तारा असं सुमारे 50,000 रुपये किमतीचं साहित्य चोरीला गेलंय. कृषी पंपाचं साहित्य चोरीला गेल्यानं मोटारी बंद पडल्यात आणि शेतकरी हवालदिल झालाय. आता कृषी विषयक बातम्या पाहूयात विस्तारानं. सुरुवातीलाच बातमी उद्धव ठाकरेंसंदर्भात. तर राज्य सरकारचं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतंय असं उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय. तर जिथं जिथं शेतकरी संकटात आहे तिथं शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढा आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना केलंय. शेतकऱ्यांची अवस्था फार वाईट आहे. सरकार आपले दारी म्हणून जो काही बोगसपणा चाललेला होता तो आता बंद पडलेला आहे. कारण कोणी त्यांना दारात पण उभं करता येत नाहीये. एक 4-5 दिवसापूर्वी मी अचानक काही माध्यमांशी बोललो होतो. ते एवढ्यासाठी की हिंगोलीमधले काही शेतकरी मातोश्रीवरती आले होते आणि फार भयानक परिस्थिती आहे त्यांची. कोणी त्यांना विचारत नाही. पीक विम्याचे पैसे मिळत नाहीयेत. पीक विमा घोटाळा हा तर एक वेगळा विषय आहे. त्याच्यावरती सविस्तर मी कधीतरी बोलेनच. 26 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदत करा अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेनं केली आहे आणि सोबतच सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत, पीक विमा अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना द्यावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे. 3 दिवस झाला पाऊस पडलेला आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये. त्याच्यामध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे. आमची अशी मागणी आहे की पंचनामे करत बसण्यापेक्षा सरसंकट शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी. ज्या फळबागेचं नुकसान झालंय त्या फळबागेला सरसंकट मदत जाहीर करावी. दुसरी मागणी अशी होती की अग्रिम विमा मंजूर होऊन आता 2 महिने झालं, परंतु अद्यापपर्यंत म्हणजे शेतकऱ्याला अग्रिम विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. तर ते विमा कंपनीनं त्वरित पैसे जमा करावे.
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर अवकाळीनं मोठं संकट निर्माण केलंय. अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेचं नुकसान झालंय तर बागेचं देखील मोठं नुकसान झालंय. तासगाव तालुक्यातील कुसगाव इथले शेतकरी महेश पाटील या शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेला अवकाळीचा फटका बसला आणि त्यामुळं द्राक्ष बागेतील द्राक्ष काढून ओढ्यात टाकावी लागतायत. तासगाव तालुक्यासह जिल्ह्यात 29 आणि 30 नोव्हेंबरला पडलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय. अवकाळीमुळे माझ्या टोटल बागेचं सर्व झाडावरचा माल खराब झाला असल्यानं मला तो झाडावर ठेवणं शक्य नव्हतं. त्यामुळं मी 40 मजूर लावून आणि 2 ट्रॅक्टरने तो जवळजवळ 3 ट्रॉली माल ओढ्यात नेऊन ओतून टाकला. त्यामध्ये मला सर्व 4000 पेटी माल फुटून क्रॅक होऊन गेला. खरीप हंगामात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. पुसद तालुक्यातील अश्विनपूर इथल्या एका शेतकऱ्यानं या संकटातून बाहेर निघण्यासाठी 5 एकरात निंब आणि करवंदाची लागवड केली होती. झाडाला निंब लागत असताना अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे झाडाला लागलेली निंब गळून पडली आहेत. करवंदालाही फटका बसलाय तर शेतकरी उद्ध्वस्त झाला असतानाच कृषी विभागाकडून पंचनामा करण्यात आलेला नाही आणि त्यामुळेच जगावं की मरावं असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय. आणि याच शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी. यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा अतिवृष्टीने नुकसान झालं आहे. एकंदरीत पाहिलं तर शेतकरी विवंचित सापडलेले आहेत. काही शेतकऱ्यांनी आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी पुसद तालुक्यातील अश्विनपूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निंबाची लागवड केली. मात्र निंब जे आहेत झालेल्या पावसाने पूर्णतः निंबाचं जे आहेत पीक जे आहे तर नैनाट झालेलं आहे. एकंदरीत पाहिलं तर शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासन त्याच्या बांधापर्यंत पोहोचत नसल्याची ओरड या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे. एकंदरीत पाहिलं तर याच ठिकाणी जवळपास 5 एकरमध्ये निंबाची लागवड केलेली आहे. निंब पूर्णतः झाडाला 5 ते 6 ते निंब लागले होते. मात्र एकंदरीत पाहिलं तर झालेल्या पावसाने पूर्णतः निंब जे आहेत पूर्ण बेकार झालेली आहे. निंबाची जे लागवड होती ही पूर्णतः संपून गेलेली आहे. शेतकऱ्यांनी जगावं की मरावं असा प्रश्नसुद्धा या ठिकाणी जे आहेत शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे. एकंदरीत याच शेतामध्ये निंब आणि करवंदाची झाडं लावली होती. मात्र करवंद त्या प्रकारे नायनाट झालेले आहे. शेतकऱ्यांना कुठलाही दिलासा मिळत नसल्याने शेतकरी विवंचित सापडलेला आहे. खरंच येणाऱ्या दिवसामध्ये शेतकऱ्यांचा पंचनामा शेताचा पंचनामा कृषी अधिकाऱ्याकडनं करण्यात येईल का असा सवालसुद्धा यावेळी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे. संजय राठोड, लोकशाही न्यूज, पुसद, यवतमाळ. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनच्या नुकसान पीक विम्याची अग्रिम रक्कम ही दिवाळीपूर्वी मंजूर करण्यात आली आहे. मात्र 20 दिवस उलटूनही ती रक्कम देण्यात न आल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. तर 10 तारखेपर्यंत अग्रिम रक्कम न दिल्यास विमा कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करू असा इशारा मालेगाव तालुक्यातील स्वाभिमानीचे युवक प्रदेशाध्यक्ष दामुअण्णा इंगोले यांनी दिला आहे. आम्हाला प्रत्येकाला जर आवाज द्यायचं काम मी पडू देत नाही, पण जर चुकून पडलं तर फक्त एक वेळ द्यायची तयारी करा आणि तिथून उठायचं नाही जोपर्यंत पैसे अकाउंटला टाकत नाही. कारण त्याच्या बाजूलाच लॅपटॉप आहे आणि त्याच्यातच अकाउंट आहे आपलं. तिथून आमचा जो रोग तू बटन दाबत नाही तो रोग आम्ही उठत नाही. नंदुरबार जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली आहे आणि या बैठकीत जिल्ह्याचा पुढील वर्षाचा 432 कोटी रुपयांच्या अंदाजित आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. आणि या बैठकीनंतर पत्रकारांसोबत बोलताना अनिल पाटील यांनी राज्यातील अवकाळी पावसावर भाष्य केलं. तर अवकाळी पावसामुळे राज्यातील 1 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र आणि पंचनाम्यांचा अहवाल सरकारकडे आल्यानंतर सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे. राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं मंत्री अनिल पाटील म्हणाले. आता पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये आमच्याकडे प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्यांकडनं ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस पडला असेल, गारपीट झालेली असेल, त्याचे पंचनामे हे राज्यभरामध्ये सुरू आहेत आणि सगळे पंचनामे प्राप्त झाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा संपूर्ण अहवाल मांडला जाईल आणि शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय ऑलरेडी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच त्याची सूचना दिलेली आहे, घोषणा सुद्धा केलेली आहे. त्या पद्धतीने शासन स्तरावर मंत्रिमंडळाच्या स्तरावर चर्चा झाल्यानंतर शेतकऱ्याला
काय मदत देता येऊ शकते याच्यावरती निर्णय होईल. पुण्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी कावड मोर्चा काढलाय. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात पुण्यात या कावड मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. तर गाईच्या दुधाला 40 रुपये भाव मिळाला पाहिजे आणि सोबतच इतर मागण्यांसाठी हा मोर्चा होता. आणि याच कावड मोर्चाचा आढावा घेत सदाभाऊ खोत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली पुण्यामध्ये कावड मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण पाहतोय मोठ्या संख्येने या ठिकाणी शेतकरी आहेत ते सुद्धा आलेले आहेत. सदाभाऊ आपल्यासोबत आहेत. भाऊ, काय सांगाल, सरकारमध्ये तुम्ही आहात पण आंदोलन करावं लागतंय, मोर्चा काढावा लागतोय. राज्यातलं दुग्ध विकास खातं किंवा आंधळं मुकं बहिरं बांगडं झालेलं आहे. ते शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नाही. त्यांनी काढलेले जे आदेश आहेत परिपत्रकात ते परिपत्रक काय सांगतं, 3-5 फॅटला गाईच्या दुधाला शेतकऱ्याला 34 रुपये भाव मिळाला पाहिजे. परंतु आज राज्यामध्ये गाईच्या दुधाला 25 रुपये भाव मिळते. शहरामध्ये ग्राहकाला तेच दूध 60 रुपयाला मिळते. या लुटीकडं कुणाचंही लक्ष नाही आणि म्हणून सरकारनं गाईच्या दुधाला 40 रुपये भाव द्यावा आणि 5 रुपये अनुदान द्यावं ही मागणी घेऊन आम्ही रस्त्यावरती खऱ्या अर्थानं उतरलेलं आहे. राज्यभरातले वेगवेगळे शेतकरी तुम्ही घेऊन आलेला आहात. पुणे शहरामध्ये हा कावड मोर्चा तुम्ही काढलेला आहात. सरकारला काय सांगायचं तुम्हाला? या पुण्यामध्ये पुणे शहरामध्ये छत्रपती शिवाजी राजांना बरोबर घेऊन माँसाहेबांनी सोन्याचा नांगर शेतीमध्ये धरला आणि शेतकऱ्याला न्याय दिला. म्हणून त्या माँसाहेबांचं दर्शन घेऊन खऱ्या अर्थानं या राज्यातल्या शेतकऱ्याला न्याय द्यावा. आणि मी देवेंद्रजींना एक नम्र आव्हान करेन की 2018 साली आपण पुढाकार घेऊन महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकाला 5 रुपये आणि बुकटीला निर्यातीला अनुदान देऊन आत्तापर्यंत दर स्थिर ठेवलेले होते. आदरणीय देवेंद्रजी, तुम्ही पुढं या, शेतकऱ्याच्या व्यथा जाणा. तुम्हानी या प्रश्नाची जाण आहे आणि मला खात्री आहे त्यांनी जर या प्रश्नाकडे लक्ष दिलं तर निश्चितपणानं महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकाला न्याय मिळेल. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. मसाल्याच्या पदार्थांबरोबर सर्वसामान्यांच्या भाजीतील महत्त्वाचा घटक असलेल्या लसणाची राज्यभर टंचाई निर्माण झाली आहे. टंचाईमुळे मुंबई बाजार समितीत 110 ते 180 रुपये किलो दरानं लसणाची विक्री होतीये. तर पुण्यात होलसेल बाजारात हेच दर 100 ते 270 रुपयांवर आहेत. तर किरकोळ बाजारात लसूण 250 ते 325 रुपयांवर पोहोचलाय. तर पुढील महिनाभर ही तेजी कायम राहणार आहे. मुंबई बाजार समितीत सोमवारी 149 टन लसणाची आवक झाली आहे. तर मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातवरून आवक सुरू झाली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये लसणाचा नवीन हंगाम सुरू होतो आणि लसणाचा साठा कमी झाल्यामुळे बाजारभाव वाढायला सुरुवात झाली आहे. यावर्षी लसणाचं उत्पादन खूप कमी प्रमाणात झालं होतं, त्यामुळे लसणाची ही वाढ दिसते. आता लसूण हे संपत आलेलं आहे आणि नवीन लसूण हा जानेवारीमध्ये निघतो, त्यामुळे हा 1-2 महिना तरी लसणाची तेजी आहे तशीच राहील. लसणाची आवक कमी प्रमाणात आहे, त्यामुळे डिमांड जास्त आहे आणि आवक कमी आहे, त्यामुळे लसणाचे बाजार हे वाढत आहे. जळगाव जिल्हा हा सर्वाधिक केळी उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेला वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे केळीच्या पिकाला मोठा फटका बसलाय. जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील केळीचं पीक हे आडवं झालंय. तर सद्यस्थितीत केळीच्या पिकाला मोठ्या प्रमाणात मागणी असताना अवकाळीमुळे केळीचं नुकसान झाल्यानं केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मात्र लाखोंचं नुकसान झालंय. आणि याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी. जळगाव जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून केळी उत्पादक शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसला आहे. जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनात अग्रेसर जिल्हा ओळखला जातो. मात्र वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टरवरील केळी ही आडवी झाली आहे. खरं तर या काळामध्ये केळीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील केळी ही आडवी झाली असून केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळते आहे. आपल्यासोबत काही केळी उत्पादक शेतकरी देखील आहेत. त्यात काय सांगाल, या पद्धतीने खरं तर अवकाळीमुळे जे आहे वादळी वाऱ्यामुळे हजारो हेक्टरवरील जिल्ह्यातील केळी आडवी झालेली आहे. एकंदरीतच कसं नुकसान आहे? निसर्गाचा हे गारपीट वादळी वाऱ्यासह भरपूर मोठं नुकसान झालं. माझी एकूण 40,000 केळी आहे. ते 40,000 केळीपैकी माझी 20,000 कापणीला होती. तर 20,000मध्ये कमीत कमी 10,000 ते 12,000 केळी पूर्ण
खाली खोड पडली आणि फक्त 8 ते 7-8 हजार ही आपले जी उभी आहे ती केळी आहे. तर त्याच्यामुळे हा भरपूर मोठं नुकसान म्हणजे 20 ते 25 लाखाचं आमच्या या स्वतःचं वैयक्तिक नुकसान झालेलं आहे. पेरणीच्या वेळेस जे नुकसान झाले हे खरोखर पाळलं जात नाही आणि हे दृश्य फार वाईट आहे. हे सरकारने लक्षात घ्यावं आणि खरोखर व्यवस्थितपणे रीते लवकरात लवकर आम्हाला याचा मोबदला द्यावा की पुढच्या पिकासाठी आम्हाला मदत होईल, ही आमची मागणी आहे. नक्कीच आपण बघतोय की खरं तर अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी अपेक्षा केळी उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं निसर्गानं मोठं नुकसान केलंय. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका देखील बसलाय. शेतकऱ्यांना पीक विमा काढून देखील विम्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही आणि त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर धरणं आंदोलन केलं. तर कार्यकर्त्यांनी पीक विमा कंपनीचं कार्यालय गाठलं आणि कार्यालयातील सामानांची तोडफोड केली. माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी जे नुकसान झालं होतं त्या संदर्भात माननीय कलेक्टर ऑफिस समोर आज शिवसेनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर आम्ही पीक विमा कंपनीमध्ये जे ओरिएंटल कंपनीची आहे त्या कंपनीला भेट देऊन या संदर्भात पूर्ण माहिती घेण्यासाठी तिथे गेलो असताना त्या कंपनीने उर्वरित उत्तर देऊन आतापर्यंत कोणत्या शेतकऱ्याला मदत पोहोचली नाही असे आम्हाला लक्षात आल्यानंतर आम्ही तिथे आमच्या शिवसेना स्टाईलला तिथे आता आंदोलन केलं आणि जर त्वरित शेतकऱ्याला अगर त्यांनी पीक विम्याचा भरपाई दिली नाही तर आम्ही चंद्रपूर जिल्ह्यात याच्यानंतर पीक विम्याचं ऑफिस सुरू सुद्धा करू देणार नाही. आणि याबरोबरच बातमी बळीराजाची या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे तुर्तास इथेच थांबण्याची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.